पावसाची झड सरली तसा काशीबाईंच्या तब्येतीस आराम पडला. त्या महालाबाहेर पडू लागल्या, पूर्वीप्रमाणे वावरू लागल्या. शनिवाराच्या हवेलीचं चैतन्य परत आलं. नवरात्राचा पहिला दिवस उजाडला. जोगेश्वरी मंदिरात घटस्थापनेची पूजा करून काशीबाई प्रातःकाळीच महाली परतल्या. महालातल्या बैठकी दालनात बाजीराव येरझाऱ्या घालत कारकुनास खलिताचा वृत्तांत सांगत होते. खलिता तातडीने रवाना करण्यासाठी एकस्वार महालाबाहेरच्या जोत्याजवळ प्रतीक्षा करत होता. महालाच्या सफेलीतून आत जाताना काशीबाईंच्या कानावर रायांचे खडे बोल पडू लागले. ते पत्र दिल्लीच्या बादशहास उत्तरादाखल लिहिले जात होते. बाजीरावांनी बादशहाने पाठवलेल्या सनदा आणि नजराण्याबद्दल आभार व्यक्त केले होते. दिल्लीत त्यांनी मांडलेल्या उच्छादाबद्दल दिलगिरी दर्शवली होती. सोबत फेर नजराणा म्हणून 101 मोहरा पाठवत असल्याचं लिहिलं होतं. एवढा प्रमादी उच्छाद मांडून नंतर दिलगिरी व्यक्त करण्याची रायांची खेळी पाहून काशीबाई गालातच हसल्या. हातातले धूपदाण कोपऱ्यातील कोनाड्यात ठेवत त्यांनी रायांकडे मान वळवून एक हसरा कटाक्ष टाकला. कारकुनाला पत्राचा मजकूर सांगताना रायांची नजर चांदण्याची बरसात करत काशीबाईंवरच खिळून राहिली होती. काशीबाई ही सस्मित वदनाने रायांच्या नजरेतलं ते शीतल चांदणं हृदयात साठवत राहिल्या. काही क्षण तसेच गेले. उभयतांच्या नेत्रांमध्ये प्रथम न ढळण्याची जणू काही स्पर्धाच लागून राहिली. उन्हाचा कवडसा आत आला तसे रायांचे डोळे अधिकच सूर्यतेज दिसू लागले. स्वतःची हार पत्करून काशीबाईंनी नजर खाली हातातल्या तबकाकडे वळवली. रायांच्या गालावर हसू उमटले. पत्राचा मायना संपवून त्यांनी कारकुनास मोहर लावण्याची आज्ञा केली. खलिता स्वाराकरवी रवाना करून कारकून निघून गेले. बाजीरावांजवळ येत त्यांच्या हातावर प्रसाद टेकवत काशीबाईंनी विचारले, एवढं दिलगिरीचं नाटक कशासाठी? काशीबाईंची ती मोकळ्या ढंगातली विचारणा ऐकून बाजीराव गालात हसले. काशीबाईंसमोर आपला मनसुबा खुला करत ते म्हणाले, आम्हास बेसावध करण्याच्या हेतूने बादशहाने सनदा लिहून पाठवण्याचे एवढे कष्ट घेतले आहेत काशीबाई. आता आमच्या या पत्राने आम्ही खरेच गाफील आहोत अशी त्यास खात्री होईल. मग पुढचं सारं काही निजामाच्या पूर्वनियोजित कटानुसार पार पडेल. मुलुखमारीचा बेत मनात ठेवून निघालेला निजाम आपसूकपणे आमच्या सापळ्यात अडकेल. हे सारं सांगताना रायांच्या डोळ्यात एक तजेलदार चमक उतरली होती. काशीबाईंचं चित्त काही क्षण तिथे गुंतून राहिलं. चौरंगीवर ठेवलेल्या काही याद्या काशीबाईंच्या हातात देत बाजीराव पुढे म्हणाले, काशीबाई, आम्ही दसऱ्यास प्रस्थान करू. आपणही परस्पर तिकडेच बोलावून घेऊ. हवेलीत आम्ही कवडीच्या पागेचे 20 खंड बांधण्याची आज्ञा केली आहे. काम लवकरच सुरू होईल. आम्ही परतेपर्यंत साऱ्या खर्चाचे आणि कामाचे तपशील तुम्ही जातीने पहा. यादीवरून नजर फिरवून काशीबाईंनी मान डोलावली. सकाळची कोवळी उन्हं एव्हाना मुख्य चौकाकडून बैठकीपर्यंत येऊन पोचली होती. हवेत सकाळचा गारवा होता. मुतपाकखान्यातून रायांचे न्याहारीचे ताट आले. तसे पूजेचे तीर्थ घेऊन झरोक्यानजीकच्या बैठकीवर बसत बाजीराव म्हणाले, काशीबाई, दिवाळी दसऱ्याला लागणाऱ्या सामानाची यादीही दप्तरी पाठवून द्या. आम्ही स्वतःच मोहर लावू त्यावर. काशीबाईंच्या डोळ्यातली तरतरी रायांच्या प्रस्थानाचा विषय निघताच उडून गेली होती. पडेल आवाजात त्या म्हणाल्या, हरसाल नवं काय असणार? जुनी यादी असेल दप्तरात, तीच पुन्हा नव्याने करावी. काशीबाईंच्या आवाजातली उदासी रायांना खोलवर जाणवली. कुठेतरी दूरवर पाहिल्यासारख्या काशीबाई म्हणाल्या, किती वर्ष झाली. हरसाल दसऱ्यास इकडून मोहिमेसाठी प्रस्थान करणं होतं. दिवाळी ही आता पूर्वीसारखी वाटतही नाही. सणासुदीच्या दिवसातही सजलेली, दीपांनी उजळलेली हवेली आम्हास ओकीबोकी वाटत राहते. न्याहारी करत बाजीराव काशीबाईंचं बोलणं ऐकत होते. त्यांच्या बोलण्यात उतरलेला सुनेपणा जाणवून रायांना वाईट वाटले. पण काशीबाई, सणासुदीला उदास राहून नाट लावायचा नसतो असं तुम्हीच म्हणता ना? बाजीरावांनी समजुतीच्या सुरात विचारले. रायांची न्याहारी चालू असताना आपण उदासीचा सूर लावला याची काशीबाईंना चुटपुट लागून राहिली.
ओठावर हसू आणत त्या म्हणाल्या, नाट लावतच नाही आम्ही मुळी. दिवाळी साजरी करतो, पण ती आमच्या रिवाजाने. कोणत्या रिवाजाने? बाजीरावांनी उत्सुकतेने विचारले. काशीबाईंनी संकोचून आजूबाजूला एक नजर फिरवली. मग पदर ठीक करून त्या म्हणाल्या, आम्ही दिवाळीत स्वारींची सारी पत्र पुन्हा पुन्हा वाचतो, अगदी विवाहापूर्वीचीही. ते वाचताना आम्हाला कोण आनंद मिळतो. दरवेळी स्वारींच्या शब्दांचे अर्थ नव्याने उमगतात. आजवरच्या सहजीवनाचा पडताळा घेताना ती पत्रच होती, जी बाजीराव आणि काशीबाईंच्या घट्ट नात्याचा वस्तुपाठ बनून राहिली होती. असं असेल तर आम्ही तुमच्या हर एक दिवाळ सणाचा आनंद द्विगुणित करू काशीबाई. बाजीरावांच्या शब्दाशब्दात कितीतरी आश्वासनं होती. त्यांच्या डोळ्यात हरवलेल्या काशीबाई भानावर येत म्हणाल्या, उगाच असं बोलून आम्हाला प्रतीक्षेत गुंतवणं होतं. या सगळ्याची तिकडच्या व्यापात आठवणही होत नसणार याची खात्री आहे आम्हाला. बाजीराव हसले. काशीबाईंनी विचारले, दिवाळी कधी असते याची दखल तरी घेतली जाते का मुलुकगिरीवर असताना? बाजीराव पानातला शेवटचा घास संपून म्हणाले, आम्हीही आमच्या रिवाजाने दिवाळी साजरी करतो काशीबाई. आम्ही रणांगणावर दिवे लावतो, चौथ रूपाने लक्ष्मी पदरात पाडून घेऊन तिची मानस पूजा करतो. शत्रूच्या गोटावर धूमधडाक्याची आतषबाजीही करतो. रायांचे द्वयार्थी बोलणे ऐकून काशीबाई खुदकन हसल्या. रायांसमोर त्यांनी रुपेरी घंगाळ पात्र धरले. केशर पाण्याने हात धुवून उपरणाने पुसताना बाजीरावांची नजर दाराशी आलेल्या हुजऱ्याकडे गेली. रायांनी नेत्रसंकेताने विचारताच तो मुजरा करून म्हणाला, मातुश्री साहेबांची आज्ञा आहे, दप्तरी जाण्यापूर्वी महालात भेटून जा म्हणून. उपाध्याय आले आहेत भाऊंसाठी सोयरीक घेऊन. अगं बाई, सदाशिवासाठी सोयरीक आली? असे म्हणून आनंदाच्या भरात काशीबाईंनी आपली नाजूक निमुळती बोटं गालावर टेकवली. त्यांच्या मनीची मरगळ कुठल्या कुठे गेली. निरोप देऊन हुजऱ्या निघून गेला. तुम्हीही चला काशीबाई. बाजीराव बैठकीवरून उठत म्हणाले. कोणतेही आढेवेढे न घेता काशीबाई तत्काळ आतून शेला पांघरून आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह राया क्षणभर पाहतच राहिले. अंगणालगतचा बकुळी वाफ्याचा चौक ओलांडून दोघेही राधाबाईंच्या महालाकडे निघाले. एरवी कधीही सहज नजरेस न पडणाऱ्या या दाम्पत्याचं आज प्रातःकाळी सुखनैव दर्शन होताच सेवक वर्गाचे हात जोडले जाऊ लागले. नगारखान्यापासून कारंजे चौकालगतच्या 7 मजली इमारतीपर्यंत सर्व रोखलेल्या नजरांची जाणीव होऊन काशीबाई खालमानेने रायांच्या पाठोपाठ चालू लागल्या. दोघेही राधाबाईंच्या महाली पोचले. उभयतांना पाहताच राधाबाई प्रसन्न हसून म्हणाल्या, घ्या, घरातली करती जोडी आली, हेच ठरवतील आता काय ते. काशीबाई राधाबाईंना नमस्कार करून जवळच्या दर्भासनावर बसल्या. बाजीराव उपाध्यायांजवळ मांडलेल्या पाटावर स्थानापन्न झाले. सोयरीक भानू कुटुंबातील आहे. उपाध्याय स्थळाबद्दल जानकारी देत म्हणाले. उमाबाई नावाची त्यांची ज्येष्ठ कन्या, अत्यंत देखणी आणि सालस. सदाशिवासोबत तिचे गुण तर जुळतातच, जोडाही अगदी शोभून दिसेल. भानू कुटुंबाचा पेशव्यांसोबत थोरल्या नानांपासूनचा घरोबा होता. 2 पिढ्यापासूनचे हे स्नेहसंबंध सोयरिकीत बदलणार या विचाराने बाजीरावांना समाधान वाटले. उत्तर देण्यापूर्वी त्यांनी काशीबाई आणि राधाबाईंकडे पाहिले. यात्रेचे मावंदे करण्याच्या समारंभात काशीबाईंनी उमाबाईस पाहिले होते. तिची सतेज शुभकर मुद्रा आठवून काशीबाईंनी मान हलवून तत्काळ संमती दर्शवली. सोयरीक मान्य आहे, परंतु सदाशिवाच्या मुंजीचं आधी पाहायला हवं, बाजीराव म्हणाले. आनंदाने मान हलवून उपाध्याय म्हणाले, अवश्य, उपनयनाचा मुहूर्त शीघ्रातिशीघ्र काढू. राधाबाई म्हणाल्या, रघुनाथाचीही मुंज करणं आहे, तेही बघा. आज ना उद्या त्यालाही स्थळ येईल. व्रतबंधा वाचून लग्नबंध लांबणीवर पडायला नको. बाजीरावांना तो विचार मनोमन पटला. उपाध्यायांकडे पाहात ते म्हणाले,
आचार्य, आपण तिघांच्याही मुंजीचा मुहूर्त काढा. मोहिमेहून परतताच आम्ही कर्तव्य करू. तिसरा बटू जनार्दन असे वाटून राधाबाई मध्येच खोडा घालत म्हणाल्या, जनार्दनाच्या मुंजीसाठी अद्याप वेळ आहे, लहान आहेत ते अजून. काशीबाईंना मात्र तत्क्षणी उमगले होते की सदाशिव आणि रघुनाथासोबत राया कृष्णसिंगाच्या मुंजीचा विचार करत आहेत ते. लोकाचारापासून मैलोनमैल दूर असणाऱ्या आपल्या रायाबद्दल काशीबाईंच्या हळव्या मनात विलक्षण कणव दाटून आली. आज ना उद्या रघुनाथाच्या मुंजीचा विषय निघताच हा पेच समोर उभा राहणार हे काशीबाईंनी फार पूर्वीच ताडलं होतं. परंतु तो क्षण असा अचानकपणे अवचित समोर येईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. आप्पा आणि राऊ दोघांचाही स्वभाव अपार कणखर, अगदी मातुश्रींप्रमाणेच. मनी येईल ती गोष्ट तडीस नेण्याचं दैवी सामर्थ्य आणि हिंमतही सर्वांमध्येच होती. पेशव्यांच्या घराण्यातील या तडक स्वभावांचा काशीबाईंना कायमच सार्थ अभिमान वाटत आला होता. परंतु कृष्णसिंगाच्या मुंजीचं निमित्त होऊन हे स्वभावशस्त्र एकमेकांवर आदळले तर? या विचाराने काशीबाईंच्या हृदयात धस्स झालं. नकळत त्यांचा हात उराशी गेला. सद्य परिस्थितीवर आपल्या बुद्धिकौशल्याने तोडगा काढत काशीबाई लगबगीने म्हणाल्या, तुर्तास केवळ सदाशिवाच्या मुंजीचा मुहूर्त काढा आचार्य. त्यांचा वांगनिश्चय पार पडला की मग पुढच्या मुंजींचं पाहू. राधाबाई आणि उपाध्यायांना तो विचार पटला. बाजीराव आणि काशीबाईंची क्षणभर नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यातले भाव वाचताच बाजीरावांनी ओठांवर गर्दी करत असलेले आपले शब्द तुर्तास मागे घेतले. दसरा पार पडताच रायांनी थोरला वाडा सोडला. मल्हारबा, राणबा, तुकोजी, जिवाजी, उदाजी या निवडक आसामींनीशी ते माळव्याच्या रोखाने निघाले. रायांच्या मनात भक्कम मोहिमेची आखणी आधीच पूर्णत्वास पावली होती. निजामाच्या हरेक पाडावाची खबर त्यांना जासुदांकरवी तंतोतंत मिळत होती. बाजीरावांच्या सेनेने रामेश्वराचे दर्शन घेऊन नर्मदा ओलांडली. माळव्यात लांब लांब मजला मारत त्यांच्या फौजा मजल दर मजल करत धुक्याने घेर टाकलेल्या भोपाळ शहरात येऊन पोहोचल्या. बाजीरावांनी आता निजामाच्या फौजेची पंजेफाड करण्यास सुरुवात केली. ग्वाल्हेरहून निघालेला निजाम अद्याप सिरोंजा मुक्कामी विसावला होता. नवाबाच्या फौजेत रोहिले, रजपूत, बुंदेले, पठाण अशा अनेक प्रांतीचे कसलेले वीर होते. तोफखाना होता. वजीर कमरुद्दीन खान, सादत खान, खान डवरान यांनी निजामासोबत त्यांची खाशी सशस्त्र निष्णात पथकं दिली होती. बाजीराव दसऱ्याच्या मुहूर्तावर खंडणी वसुलीसाठी बाहेर पडतो. एवढी जानकारी ठेवून असलेला निजाम बाजीरावांना पराभूत करून दिल्ली तख्ताची गेलेली आबरू पुन्हा भरून काढण्याचे स्वप्न बघू लागला. आपला एक पुत्र नासिर जंग दक्षिणेत राज्य करेल, दुसरा गाजीउद्दीन उत्तरेत कीर्ती मिळवेल. बाजीरावास पराभूत करून शक्य झाल्यास जीवेच मारून आपण हा जहरीला काटा त्यांच्या मार्गातून कायमचाच दूर करू, असा विचार करत निजामाने सिरोंजाची छावणी उठवली. मजल दरमजल करत तो भोपाळकडे निघाला. निजामाचे नजरबाज भोपाळात आधीच पोहोचले होते. बाजीरावांच्या फौजेचा संयुक्त भव्य असा छावणीतळ दिसताच त्यांनी नवाबाला तातडीने खबरही केली होती. परंतु ती खबर मिळायच्या आतच निजामाची फौज भोपाळपासून अवघ्या 8 कोसांवर येऊन ठेपली. बाजीरावांच्या सुसंघटित फौजांची बातमी मिळताच निजामाचे धाबे दणाणले. त्याच्या डोळ्यातून दक्षिण आणि उत्तर सल्तनतीची स्वप्न फार नाहीशी झाली. विचारशक्ती सुन्न होऊन तो हौद्यात मटकन खाली बसला. पालखेडच्या संग्रामात झालेली उपासमार, नामुष्की, हार, अवमानकारक तह हा सारा पट त्याच्या नजरेसमोरून झरकन फिरला. या खेपेस बाजीरावासमोर मुळीच बधायचे नाही. खुद्द बादशहाची संपूर्ण मदार आपल्यावरच आहे. एक बाजीराव सोडला तर कुठल्याही बिकट संग्रामात आपल्याला आजवर कुणीही हरवू शकलं नाही, असे खुशामतीचे विचार करत निजामाने सेवकास आज्ञा केली.
फौजेतले जड सामान आणि तोफा त्याने जवळच्याच रायसीनच्या किल्ल्यात हलवण्यास सांगितले. का तर पालखेडच्या मोहिमेत याच जडबाहू सामानामुळे, तोफांमुळे निजामास वेगवान हालचाल करण्यास पायबंद बसला होता. आणि बाजीरावांनी आपल्या विद्युत वेगवान हालचालींनी त्या सळोकी पळो करून सोडले होते. सारं जड सामान आणि ओतीव पोलादी तोफा निजामाच्या आज्ञेनुसार रायसीनच्या किल्ल्यात तातडीने हलवण्यात आल्या. खुद्द निजाम मात्र भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेऊन लपून बसला. बाजीरावांना जेव्हा हे वृत्त समजले तेव्हा त्यांना मोठे आश्चर्यच वाटले. इतका अनुभवी राजकारणी आणि मुत्सद्दी लढवय्या असलेला निजाम परंतु अविचाराने गोंधळून जाऊन चुकीचे निर्णय घेतो, हे पाहून बाजीरावांना त्याच्या बुद्धीची कीव आली. निजामाने आपणहून रसद दाणागोटा वेगळा करून रायसीनच्या किल्ल्याकडे रवाना केला होता. सड्या अंगाने केवळ फौज घेऊन तो स्वतः भोपाळच्या किल्ल्यात दडून बसला होता. निजामाच्या चुकीच्या निर्णयामुळे रायांचे काम आणखी सोपे झाले होते. राणोजींना त्यांनी तात्काळ आज्ञा केली, राणबा, रायसीनच्या किल्ल्याकडे टाकोटाक जा. निजामास रसद आणि वैरणकाळी दास्तानी लागू देऊ नका. राणोजींची तडफेची फौज लगोलग रवाना झाली. निजामाच्या सैन्याचा दाणागोटा तुटला. भोपाळच्या किल्ल्यात मोजकीच व्यवस्था होती. तिथे शरण घेतलेल्या निजामास हप्त्याभरातच आपली चूक ध्यानात आली. सांडणी स्वारांना त्याने बाजीरावांच्या फौजेचा ढोबळ अंदाज घेण्यास पाठवले. निजाम किल्ल्याच्या आत असला तरी त्याची छावणी भोपाळच्या किल्ल्याबाहेर मैलभर पसरली होती. त्याच्या 50,000 सैन्याची बलस्थानं बाजीरावांनी अचूक हेरली होती. निजामाचे कसलेले लढवय्ये सरदार असलेल्या चौक्यांजवळ बाजीरावांनी आपले त्याच तोडीचे लढवय्ये सरदार नेमले. व्यूहरचना केल्याप्रमाणे पसरलेल्या रायांच्या फौजेचा निजामाच्या सांडणीस्वारांना अंदाज येईना. चक्रावून जाऊन अखेर त्यांनी केवळ आघाडीच्या तुकड्यांची मोघम मोजदाद करून तो आकडा निजामास कळवला. ती अल्पसंख्या ऐकताच निजामाच्या मनात आशेचा किरण चमकला. बाजीरावांचा पराभव करण्याच्या त्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. भोपाळ किल्ल्याच्या छावणी तळावर जमलेल्या फौजांना निजामाने नगारे वाजवून हमल्याचा इशारा दिला. बाजीराव आपल्या सरदारांसह निजामाची तग आजमावत नजीकच मोर्चे लावून खडे होते. त्यांनी आपल्या फौजेस फरमान सोडले. चौघडाच्या तालात शिस्तबद्ध हालचाल करत बाजीरावांचे सैन्य पुढे सरसावले. घुडसवार होऊन बाजीरावांनी हत्यार म्यानाबाहेर घेत उंचावले. घमासानासाठी तयार होत मराठी सेनेने रायांच्या इशारतीस हर हर महादेवची मोठी दाद दिली. लढाई सुरू झाली. एक घटका उलटेपर्यंत निजामाकडचे 100-200 सैनिक कामी आले. तेवढेच मराठी सैनिक जखमीही झाले. मराठ्यांची सरशी होत असलेली पाहून निजामाने आपल्या पदरी असलेल्या रजपुती तुकड्यांना लढायला आघाडीवर पाठवले. समधर्मीय असलेल्या रजपुतांना पाहून मराठे बधतील ही निजामाची अटकळ साफ खोटी ठरवत केवळ रायांचा शब्द प्रमाण मानून मराठे त्वेषाने पुढे सरसावले. संभासिंग बुंदेल्याची खाशी तुकडी मराठ्यांनी कापून काढली. रायांच्या फौजेचा आवेश पाहताच निजाम गडबडला. रोहिल्यांच्या पथकाच्या मागे सैनिकांच्या गराड्यात तो स्वस्थ बसून राहिला. रजपुती तुकडीचा अडसर निपटताच रायांची नजर निजामाच्या निशाणाकडे गेली. निजामाचे डोळे कायमचे बंद करण्याचा मानस धरून राऊंनी पाठीचा भाला उपसला. त्यांच्या भाल्याचा फाळ सांजवेळीच्या सोनेरी उन्हात वीज लखलखावी तसा चकाकला. सर्व नजरा रायांकडे वळल्या. त्यांचा रणज्वर चढलेला आवेश पाहून निजाम बिथरला. लटलटत्या पायाने घोड्याला टाच मारून त्याने थेट किल्ल्याकडे धाव घेतली. स्वतःच्या अब्रूचा जराही विचार न करता भेदरून जाऊन निजाम दौड करत भोपाळच्या किल्ल्यात आसऱ्याला गेला. वालीहीन झालेली निजामाची फौजही सैरभैर धावत पांगली.
धुवाधार लढाईच्या अपेक्षेने पुढे सरसावलेल्या रायांना निजामाचा पळपुटेपणा पाहून भयंकर चीड आली. निजामास शिलक्या शब्दांची लाखोली वाहून त्यांनी किल्ल्याच्या तटबंदीवर तोफा डागण्याची आज्ञा केली. बाजीराव आणि त्यांचे सरदार छावणी तळावर परतले. रायांच्या आज्ञेचा अंमल करण्यासाठी लांब पल्ल्याच्या तोफांनी अचूक निशाणा लावला. भोपाळ किल्ल्याच्या तटबंदीकडे तोफांचे बार उडू लागले. किल्ल्यात परतलेले मोगली सैनिक दिवसभराच्या रणश्रमाने क्लांत होऊन जागा मिळेल तिथे विश्रांतीसाठी कलंडत होते. तोफांचे बार वाजताच त्या रणकर्कश आवाजाने निजाम आणि त्याचे सैन्य खडबडून जागे झाले. ताटकळत पेंगत सारे सैनिक किल्ल्याच्या बुरुजांवर पहारे देऊ लागले. निजामास किल्ल्यात शरण घेऊन 8 दिवस होत आले. अनपेक्षितपणे तोफा डागून निजामाच्या सैन्याला बिथरून टाकायचं हा रायांचा आणि त्यांच्या सरदारांचा छंदच होऊन बसला. दिवसभर बाजीराव आणि त्यांचे सरदार छावणीत आराम करत, दिवसभर खडा पहारा देऊन रात्रीच्या समयी निजामाच्या गोटात विश्रामाची तयारी होऊ लागली की इकडून बाजीराव बाणबंदुकांचा मारा करण्याची आज्ञा देत. नवाबाच्या फौजेस निद्राधीन होण्याऐवजी खडबडीत जागे राहून रात्र कंठावी लागे. पैशाने अमीर, बुद्धीने बुद्धिमान आणि पराक्रमात अजिंक्य अशी ख्याती असणारा निजाम 50,000 फौज पदरी असताना युद्ध न करता लपून बसतो हा बाजीरावांचा दरारा होता. निजामाची अवस्था इकडे आड नि तिकडे विहीर अशी झाली होती. युद्ध करावे तर बाजीरावा हाती मरण अटळ होते. तह करावा तर बादशहाकडे मिळालेली सारी इज्जत अफजाई जाया होणार होती. पुत्र गाजीउद्दीनची सुभेदारी जाणार होती. आपल्या अजोड रणनीतीने बाजीरावांनी निजाम आणि बादशहाचे अनेक मासांचे प्रयत्न निष्फळ केले होते. निजामास राहून राहून स्वतःच्या मजबुरीची चीड येत होती. एरवी लगेच साथ देणारी त्याची बुद्धीही आता साथ देईनाशी झाली होती. उपासमार आणि जागरणामुळे हैराण झालेली निजामाची फौज आता धड निजामाच्या आज्ञाही पाळेनाशी झाली. नामुष्की पदरात घेत निजामाने अत्यंत गुप्तता बाळगून नासिर जंगास मदतीसाठी पत्र पाठवले. नासिर जंगाच्या खाशा सरदारांमध्ये सुलतानजी निंबाळकर हा मराठा सरदार सामील होता. सुलतानजीचा हुजरा म्हणून रुजू झालेला नरसो कुसाजी हा बाजीरावांचा खबरगीर होता. नासिर जंगाने भोपाळकडे कूच करण्याचे आदेश देताच ती खबर नरसो कुसाजीने तातडीने बाजीरावांना कळवली. रायांनी सूत्रे भराभर हलवली. निजामाच्या मदतीसाठी येत असलेल्या नासिर जंगास रघुजी भोसल्यांनी झुंजत ठेवले. नर्मदेच्या दक्षिण तटावर चिमाजी अप्पा कडक चौकी पहारे आवळून बसले. दक्षिणेतून कोणतीही मदत मिळण्याच्या निजामाच्या आशा कायमच्या मावळल्या. साताऱ्यात शाहू महाराज भोपाळच्या संग्रामाचा वृत्तांत ऐकून बेहद खुश झाले. पेशव्यांच्या पराक्रमावर खुश होऊन त्यांनी सरदार आवजी कवडे यांना दाणा गोटा, वैरण पाणी अशा सर्व सामानानिशी बाजीरावांकडे रवाना केले. आवजी कवडे येऊन मिळताच मराठ्यांचे बळ दुपटीने वाढले. आता निजाम पराभव पत्करून शरण येईपर्यंत पुरेल इतकी रसद मराठ्यांकडे होती. निजामास मात्र येणारा प्रत्येक दिवस कंठणे मुश्किलीचे वाटू लागले होते. अजूनही दिल्लीतून कोणतीही मदत येत नाही या विचाराने निजामाचा संताप होत होता. दिल्लीत मात्र वेगळीच परिस्थिती उद्भवली होती. निजाम बाजीरावांच्या वेढ्यात अडकला आहे हे कळताच बादशहाने पुन्हा बाजीरावांचा धसका घेतला होता. आता बाजीराव पुन्हा दिल्लीवर आक्रमण करेल की काय या भीतीपोटी बादशहाने वजीर कमरुद्दीन खान, सादत खान, खान दौरान यांना फौजांसह शाही किल्ल्यास वेढा घालून बसण्याचे आदेश दिले होते. निजामास मदत पाठवण्याचा साधा विचारही बादशहाच्या मनाला शिवला नव्हता.
भोपाळात निजामाची परिस्थिती ढासळत चालली होती. त्याच्या फौजेचे मनोबल पुरते खचले होते. रुपयास 4 शेर पीठ एवढी महागाई निजामाच्या फौजेत झाली. घोड्यांना वैरण मिळेना. झाडाच्या साली तळ्यातले लव्हाळेही जनावरांनी खाऊन संपवले. सैन्यातल्या पठाणांनी तोफा ओढणारे बैल मारून खाल्ले. रजपुतांना गोमांस वर्ज्य असल्याने तेही खाता आले नाही. ही सारी परिस्थिती पाहून अखेर निजामाने सलुखाची बोलणी चालवली. अब्दुल खेर खान, सय्यद लष्कर खान, अनवर खान आणि सुमंत यास त्याने बोलणी करण्यास दोन्ही सैन्याच्या मधोमध पांढरे निशाण घेऊन पाठवले. बाजीरावांनीही आपल्या बाजूने पिलाजीराव जाधव, बाजी भिवराव, बाबूराव मल्हार या त्रिवर्गास पाठवले. नवाबाच्या लोकांची एकच मागणी होती, ती म्हणजे नवाबाची अब्रू राखली पाहिजे. नवाबास श्रीमंतांनी जीवनदान देऊन मोकळे केले पाहिजे. पिलाजीराव जाधव आणि बाजी भिवरावांनी ही मागणी साफ धुडकावून लावली. बाजीरावांतर्फे त्यांनी माळवा दरोबस्त देण्याची मागणी केली. नर्मदा आणि चंबळ नदीच्या तटांमध्ये जेवढी राज्य येतात त्यांकडून कर आकारण्याचा अधिकार यापुढे केवळ मराठ्यांना असेल, असे बजावून सांगितले. सरदेशमुखीच्या सनदा द्याव्या अशी मागणीही केली. काही काळ विचार करून निजाम तह करण्यासाठी बाजीरावांसमोर हजर झाला. विनाशर्त शरणागती पत्करून त्याने बाजीरावांच्या सर्व मागण्यांवर पुन्हा एकदा कबूल अशी दस्तखत केली. बाजारबुणगे आणि सैन्याला दक्षिणेत रवाना करून निजामाने पुन्हा दिल्लीकडे कूच केले. बाजीरावांनी आपले प्रिय पराक्रमी सरदार शिंदे, होळकर, पवार तसेच आवजी कवडे, मानाजी पायगुडे, सयाजी गुजर, अंताजी माणकेश्वर यांना रोख रकमा देऊन सत्कार केला. मल्हाररावांचा मुलगा खंडेराव आणि राणोजींचा मुलगा जयाजी या सरदारकी देऊन गौरविले. बाजीरावांच्या या विजयाचे पडसाद तत्काळ उमटू लागले. कोटे परगणाचा महाराणा, ज्याने पूर्वी मराठ्यांचे मांडलिकत्व साफ नाकारले होते, त्याने आपणहून सालाना 10 लक्ष रुपयांची खंडणी देण्याचे कबूल केले. नर्मदेचा दक्षिण तट अडवून बसलेल्या आपास्वामींनी शाहू महाराज आणि ब्रह्मेंद्र स्वामींना खलिता लिहून कळवले. लेंच मोठा गर्वे करून आला होता. राऊस्वामींच्या सामर्थ्य करून गर्वहत झाला. अचिंत्य अविचल सेनानायक, सह्यगिरी समस्फूर्तिदायक, शिवसिंहासन रक्षणकर्ता, हिंदवी साम्राज्य विस्तारकर्ता, रणध्वंधरता त्राता, महापराक्रमी भाग्यविधाता, सकल समाज समन्वयक, चपल विजय सम रिपुनिर्दालक, विद्या न्याय गुण संजीवक, अखंड भारत वर्षे पूजित, धर्म हितरत